कमी अधिक वेळा ऑनलाईन जेवण किंवा काही पार्सल मागवत असतो। म्हटलं तर एक भाग, म्हटलं तर खूप काही, ज्याने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो। याचं कारण आपण जे काही मागवलंय ते घेऊन यावरून एका डिलिव्हरी बॉयनं मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला। कुठे घडली आहे ही घटना आणि आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या त्या चिठ्ठीत काय आहे, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही पाहताय लोकमत.com। ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना घडली आहे तामिळनाडूमध्ये, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये। धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाच्या आत्महत्येमागे एका महिला ग्राहकानं केलेली शिवीगाळ आणि हीन वागणूक देणं हे कारण आहे। अपमान सहन न झाल्यानं या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की हे सगळं ज्या तरुणाबाबत घडलंय त्याचं नाव आहे पवित्रन। तो चेन्नईमध्ये कोलाथूर इथं राहतोय। पवित्रन सध्या बीकॉमचं शिक्षण घेत होता, सोबतच घर खर्च भागवण्यासाठी नोकरीही करत होता। 11 सप्टेंबर रोजी सामान डिलिव्हरी करण्यासाठी हा तरुण कोराटूर परिसरात एका महिला ग्राहकाच्या घरी पोहोचला, पण घराचा पत्ता शोधण्यासह इतर कारणांमुळे त्याला ही डिलिव्हरी घेऊन जायला उशीर झाला। डिलिव्हरीला उशीर का झाला या कारणावरून या महिला ग्राहकानं पवित्रन सोबत वाद घातला। या वादामध्ये तिनं त्याच्यासाठी अपशब्दांचा वापर केल्याचं सांगण्यात येतंय। याशिवाय डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून या महिलेनं उशिरा आल्याबद्दल पवित्रन या तरुणाची तक्रारही केली। त्यानंतर 2 दिवसात 13 सप्टेंबर रोजी या तरुणानं या महिला ग्राहकाच्या घरावर दगडफेक केली, ज्यात महिला ग्राहकाच्या घराच्या खिडकीची काच फुटली। त्यानंतर मात्र हे प्रकरण आणखी वाढलं। या घटनेनंतर तक्रारदार ग्राहकानं पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी कारवाई देखील सुरू केली। दरम्यान ही घटना घडत असतानाच पवित्रन यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डिलिव्हरी बॉय पवित्रनचा मृतदेह ताब्यात घेतला। पोलिसांनी पुढचा तपास देखील सुरू केलाय। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिलिव्हरी बॉय पवित्रननं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली होती। त्यामध्ये त्यानं म्हटलंय की ग्राहकांच्या व्यापाला कंटाळून मी त्रस्त झालो होतो, हेच माझ्या आत्महत्येचं कारण आहे। जोपर्यंत अशा महिला असतील तोपर्यंत असे मृत्यू होतच राहतील, असं पवित्रननं या चिठ्ठीत लिहिलंय। दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। पवित्रनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी किल्पोग सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या सगळ्या घटनेवरून 2 महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत। एक म्हणजे पवित्रन सारख्या होतकरू तरुणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं योग्य नाहीये। काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेत टॉपर असलेल्या नवदीप सिंहनं देखील आपलं आयुष्य संपवलं। हे रोखायला हवं। कोणत्याही कारणासाठी आत्महत्या करणं कधीही योग्य नाहीये आणि त्यामुळेच आम्ही ही बातमी करतोय। दुसरी गोष्ट, माणूस म्हणून आपण दुसऱ्या माणसाला कसं वागवतो याचाही विचार करण्याची वेळ या घटनेच्या निमित्तानं आली आहे असं म्हणावं लागेल। पवित्रन यानं लिहिलेल्या चिठ्ठीत जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत असे मृत्यू होत राहतील हे वाक्य विचार करण्यासारखं आहे।